मित्रांनो, BMS 2024 मध्ये कोणत्या स्कोअर पर्यंत मिळालं, तर यासाठी गरजेचं आहे की काउन्सिलिंग प्रक्रिया जी आहे तर ती आपल्याला कळली पाहिजे, समजली पाहिजे. रिझन असं की आता समजा पहिला राऊंड आहे, दुसरा राऊंड आणि तिसरा राऊंड, या 3 राऊंड पर्यंत जे विद्यार्थी चॉईस फिलिंग करतात त्यांना कॉलेज अलॉटमेंट होते. तर अशा विद्यार्थ्यांना चौथ्या राऊंड मध्ये ते नॉट इलिजिबल असतात. मग जो खरा कट ऑफ आहे, आपल्याला जर कॉम्पिटिशन मध्ये जर उतरायचं असेल यावर्षी 2025 मध्ये की BMS साठी गव्हर्नमेंट कॉलेजला नेमका किती कट ऑफ राहील आणि प्रायव्हेट कॉलेजला किती राहील, तर आपल्याला पहिल्या 3 राऊंडच्या कट ऑफचा विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठीच हा छोटासा व्हिडिओ की ज्यामध्ये आपण पहिल्या 3 राऊंडचा जो कट ऑफ आहे कॅटेगरीनुसार आणि गव्हर्नमेंट कॉलेज वेगळे, प्रायव्हेट कॉलेज वेगळे, तर तो बघतोय. आता यामध्ये चौथा राऊंड, पाचवा राऊंड काय झालं ना की पहिल्या 3 राऊंड मध्ये जे विद्यार्थी जॉईन झाले तर ते नंतरच्या राऊंडला आले नाही. तर त्यामुळं चौथ्या राऊंडचा कट ऑफ, पाचव्या राऊंडचा कट ऑफ हा फारसा गृहीत धरून फायदा नसतो. पहिले जे 3 राऊंड आहे तर ते तुम्ही तुमच्या माहितीसाठी ठेवा, कारण हाच खरा कट ऑफ आहे पहिल्या 3 राऊंडचा. आता बघा, जर समजा आपण एक विचार केला गव्हर्नमेंट BMS कॉलेजचा, जर आपण कॅटेगरी घेतली ST, ओके, तर ST साठी जो स्कोअर आहे तर तो 358 लागला आणि या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक आहे 4,66,082. कोणतीही कमेंट करण्याच्या अगोदर एक लक्षात घ्या की आपण पहिल्या 3 राऊंडचा कट ऑफ बघतोय. फायनल 2024 मध्ये शेवटच्या राऊंडला जो ST कॅन्डिडेट आहे तर तो यापेक्षा कमी मार्क्सवर सुद्धा त्याला ऍडमिशन मिळाली असेल, पण आपण पहिल्या 3 राऊंडचाच विचार करतोय. ठीक आहे, आता याला 358 मार्क्स होते, ST कॅन्डिडेट आहे. आता जर समजा आपण SEBC ही जी मागच्या वर्षी नव्यानं आलेली कॅटेगरी चॉईस फिलिंग मध्ये आपण अगोदर फॉर्म भरला आणि नंतर चॉईस फिलिंग केल्या, तर SEB साठी या कॅटेगरीमध्ये जवळपास 550 म्हणजे तिसऱ्या राऊंडचा लास्ट ऍडमिटेड स्टुडंट आहे. 550 स्कोअर आणि याचा ऑल इंडिया रँक आहे 1,37,206 मार्क्स, गव्हर्नमेंट BMS कॉलेज. आता जर आपण ओपनचा जर का विचार केला तर SEBC सारखाच कट ऑफ आहे, जवळपास 3 मार्कानं ओपनचा कट ऑफ वाढलेला आहे. 553 वाल्याला ऍडमिशन मिळाली आणि याचा ऑल इंडिया रँक आहे 1,33,417. आता हेच जर आपण EWS चा विचार केला तर ओपन पेक्षा कट ऑफ बऱ्यापैकी खाली आलेला होता. 3 राऊंड संपल्याच्या नंतर 513 मार्क्सवर गव्हर्नमेंट BMS कॉलेज मिळालं आणि या विद्यार्थ्याला जो रँक होता तर तो 1,86,244 होता. ऑल इंडिया रँक म्हणजे नेमकं काय असतं, तर पूर्ण भारतामधून आपला विद्यार्थी किती रँक त्यानं घेतलेला आहे तर ते आपल्या स्कोअर कार्डवर येतं. यामध्ये सर्व भारतामधील विद्यार्थी येतात. महाराष्ट्राचं SML जो आहे तर तो वेगळा येतो. आता आपण जर OBCचा जर का विचार केला तर EWS आणि OBC मध्ये खूप जास्त फरक पडलेला आहे. OBCचा कट ऑफ हा 547 गेलेला आहे तिसऱ्या राऊंड पर्यंत आणि OBCचा ऑल इंडिया रँक आहे 1,41,099. ओके, आता हेच आपण NTचा जर का विचार केला, NT B कॅटेगरी 512 मार्क्स आणि रँक आहे 1,87,250. NT C कॅटेगरी 534 मार्क्स, रँक आहे 1,58,184 आणि NT D कॅटेगरी 539 मार्क आणि याचा रँक आहे 1,52,141 आणि या NTच्या कॅटेगरीमध्ये NT D जी आहे तर ती 539 हायेस्ट स्कोअर असणारी कॅटेगरी आहे. ओके, आता जर आपण VJ विचार केला तर 537 मार्क्स लागले मित्रांनो VJ वाल्याला गव्हर्नमेंट कॉलेजसाठी आणि ऑल इंडिया रँक आहे 1,54,640. आता राहिली आपली SC कॅटेगरी, तर SC मध्ये 475 मार्क्सला तिसऱ्या राऊंडचा लास्ट ऍडमिटेड स्टुडंट आहे, ज्याचा ऑल इंडिया रँक आहे 2,34,324. गव्हर्नमेंट BMS कॉलेजचे कट ऑफ आतापर्यंत आपण बघितले. यानंतर सेमी गव्हर्नमेंट कॉलेज म्हणजे असे कॉलेज की ज्या ठिकाणी फीज गव्हर्नमेंट कॉलेजपेक्षा निश्चितच जास्त असते, पण आपण जर कॅटेगरीमध्ये असेल तर नक्कीच आपल्याला स्कॉलरशिप सुद्धा मिळते. तर त्यामुळं डोनेशन देऊनच ऍडमिशन करावं लागतं असा विषय नाही. आपला स्कोअर जर चांगला असेल तर आपल्या कॅटेगरीच्या फीजवर सुद्धा आपल्याला ऍडमिशन मिळतात. जिजाऊ अकॅडमीला नवीन असाल नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे PDF शेअर केले जातात. डॉक्युमेंट संबंधी असतील, कट ऑफ संबंधी असतील, नक्की एकदा जॉईन करा. ओके, आता बघूया जो आपला प्रायव्हेट BMS कॉलेजचा कट ऑफ आहे
जर हायेस्ट आपण जर का स्कोर पकडला तर हा अर्थातच ओपन साठी आहे. 386 386 ओपनची तिसऱ्या राऊंडची लास्ट ऍडमिशन आहे आणि याचा ऑल इंडिया रँक आहे 4,03,489. ओके. आता गव्हर्नमेंट कॉलेजला जशा ईडब्ल्यूएचच्या सीट्स असतात तसं प्रायव्हेट कॉलेजला ईडब्ल्यूएचच्या सीट्स नसतात. अलॉटमेंट होतात ईडब्ल्यूएस वाल्यांचे, त्यांना सुद्धा फीज मध्ये बेनिफिट मिळतो, पण कट ऑफ हा ओपन सारखाच जातो. ओके. तर त्यामुळे तुम्ही ओपनचा कट ऑफ गृहीत पकडा ईडब्ल्यूएस वाल्यांनी 386. आता जे आपलं कॅटेगरी आहे SEBC, तर प्रायव्हेट कॉलेजमध्ये 357 मार्कवर लास्ट ऍडमिशन आहे. लास्ट म्हणजे तिसऱ्या राऊंडची लास्ट, शेवटच्या राऊंडची नाही. शेवटच्या राऊंडचा कट ऑफ आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल प्लेलिस्ट मध्ये असणार आहे, नक्की तो तुम्ही एकदा बघून घ्याल. पण शेवटच्या राऊंडचा कट ऑफवर जास्त विश्वास ठेवू नका. या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक आहे 4,65,383. ओके. जर आपण ST या कॅटेगरीचा विचार केला तर प्रायव्हेट कॉलेजसाठी 303 मार्क्स लागले, की जे गव्हर्नमेंट कॉलेजला 358 लागलेले होते. खूप कमी मार्क्स या ठिकाणी झालेले दिसतात आपल्याला, पण 303 मार्क्स आपला विद्यार्थी जर 300 प्लस येत असेल, आपण ST मध्ये असेल तर नक्कीच आपण BMS साठी सुरक्षित झोन मध्ये आहोत. ओके. आता जर आपण SC या कॅटेगरीचा विचार केला तर 382 मार्कवर तिसऱ्या राऊंडला शेवटची ऍडमिशन मिळाली आणि 4,10,283 एवढा या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक आहे. SC कॅटेगरी मधला हा विद्यार्थी आहे. यानंतर आपण जर का व्हीजेचा विचार केला तर 383 मार्क्स आहे, म्हणजे फक्त एका मार्काचा डिफरन्स आहे SC आणि व्हीजे या दोन्ही कॅटेगरीमध्ये. ऑल इंडिया रँक मध्ये खूप डिफरन्स आहे बघा. 4,09,961 व्हीजेचा ऑल इंडिया रँक, की जो SCचा होता 4,10,283. आता यानंतर जर आपण NTB या कॅटेगरीचा जर विचार केला तर 380 ला लास्ट ऍडमिशन आहे आणि ऑल इंडिया रँक जो आहे तर तो 4,15,618 आहे. NTC आणि NTD दोघांसाठी स्कोर जवळपास सेम आहे 385, पण ऑल इंडिया रँक मध्ये थोडासा डिफरन्स दिसतो. NTC साठी ऑल इंडिया रँक आहे 4,15,618 आणि तोच NTD साठी 4,04,048. सॉरी, अगोदरचा जो आहे NTCचा 4,04,513 आणि NTD साठी 4,04,048. आता राहिलं ओबीसीची ऍडमिशन जवळपास व्हीजे सारखी झालेली आहे. 383 मार्काला ऍडमिशन मिळाली आणि 4,08,649 एवढा या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक. आता जर आपल्याला यावर्षी BMS करायचा असेल, आपला स्कोर किती यायला पाहिजे, तर जर आपण मागच्या वर्षीचा विचार केला, आपण जर 370 प्लस 380 प्लस जर येत असेल तर नक्कीच आपण BMS साठी एका सेफ झोन मध्ये येऊ शकतो. नवीन असाल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण या ठिकाणी थांबूया. ओके, बाय.